हाय फ्रेंड्स, इथे आपण एक अरवी घेतलेल्या आहेत। या 3 ते 4 पाण्यात मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता आपण हे कुकरमध्ये काढून घेऊया सर्व अरवी आणि त्यामध्ये अरवी भिजेल इतपतच पाणी घालायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर त्या ओव्हरकुक होऊ शकतात। आता कुकर बंद करूया आणि कुकरची शिट्टी लावून घेऊया। एक शिट्टी काढून घ्यायची आपण। एक शिट्टी झालेली आहे। आता गॅस बंद करूया आणि कुकर थंड होईपर्यंत बाजूला ठेवूया। कुकर थंड झालेली आहे। आता आपण ओपन करून बघूया अरवी व्यवस्थित शिजलेला आहे की नाही ते चेक करूया। इथे बघा, अरवी आपली व्यवस्थित शिजली आहे। जर शिजली नसेल तर आणखी एक शिट्टी घ्यायची, टेन्शन घ्यायचं नाही। तर आता या व्यवस्थित शिजलेल्या आहेत। आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्या थंड व्हायला बाजूला ठेवून देऊया। एकदम सोपी सिंपल रेसिपी आहे आणि खूप छान टेस्टी लागते। तुम्ही सुद्धा करून नक्की बघा। आता या अरवी थंड झालेल्या आहेत, याची आपण सालं काढून घेऊया। सालं काढताना थोडीशी आपल्या हाताला ती चिवट लागतात, पण ते खाताना लागत नाही। अशा प्रकारे सर्व सालं काढून घ्यायची आहेत। श्रावण चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये जर आपल्याला व्हेज खायचं, बोंबील खायची इच्छा झाली तर ही रेसिपी नक्की करून बघा, ट्राय करून बघा। सेम टू सेम लागते, पण नॉनव्हेजची टेस्ट त्याच्यात काही वाद नाही। पण ही खरंच रेसिपी खूप छान आहे, माझ्या मुलीलासुद्धा खूप आवडली। तुम्हीसुद्धा एकदा करून बघा। एकदम सिंपल सोपी रेसिपी आहे, कोणी पण करून बघू शकतं। अशा प्रकारे सर्व आपण अरवीचे सालं काढून घेऊ। सालं काढून झालेली आहे। आता आपण मोठ्या ज्या अरवी आहेत त्या आपण मध्ये चिरून घेणार आहोत, जेणेकरून की एकदम जाड खाताना लागणार नाही आणि फ्राय करताना सुद्धा व्यवस्थित त्या फ्राय होतील, लवकर फ्राय होतील। त्याच्यामुळे आपण मोठ्या ज्या असतात त्याला मध्ये चीर पाडून घेऊया अशा प्रकारे। आता या अरवीवरती चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला मस्त टेस्ट येण्यासाठी लिंबू पिळायचं आहे। लिंबूने याची टेस्ट खूप छान येते आणि रंगही तसाच राहतो। लिंबू पिळून झालेलं आहे। आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया। छानपैकी कोटिंग करून घ्यायचं आहे। व्यवस्थित कोट केलेलं आहे। आता हे आपल्याला हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। बघा व्यवस्थित असं, कारण प्रेस केल्याने व्यवस्थित ते तळले जातात, त्याच्यामुळे थोडे प्रेस करून घ्यायचे आहेत। जर चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। बघा छानपैकी सगळं कोटिंग झालेलं आहे। आता इथे आपण वरचं सारण बनवणार आहे। इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता। त्यामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून वरचं सारणसुद्धा चवीला छान लागतं, पीठ लागत नाही। आता तवा गरम केलेला आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल आणि आपण हे अरवी छानपैकी त्याच्यामध्ये मिक्स करून टाकायचे आहेत आणि जसं आपण फ्राय करतो तसं मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे कुरकुरीत। जसे बोंबील फ्राय करतो किंवा शालो फ्राय करतो, जे पण आहे आळूवडी वगैरे, तसं दोन साईडने पलटून छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। तर बघा एक साईडचं झालेलं आहे। आता मी साईड पलटत आहे। दिसते की नाही एकदम व्हेज बोंबीलसारखं। माझ्या मुलीला तर एकदम ते बोंबीलसारखंच वाटलं आणि खाताना सुद्धा खूप आवडलं, ती ओळखू शकली नाही। तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक यू।